The above law means that if the mass of one object is double, the force between the two objects also double. म्हणजे वरील जो लॉ आपण बघितला त्या नियम काय सांगतो, जर दोन वस्तूंमधील जर एका वस्तुमान दुप्पट केले तर वरील नियमाप्रमाणे त्यामधील गुरुत्वीय बल काय होईल, डबल होईल, म्हणजे दुप्पट होईल. ठीक आहे. ऑल्सो इफ द डिस्टन्स इज डबल द फोर्स डिक्रीजेस बाय अ फॅक्टर ऑफ 4. म्हणजे तसेच दोन वस्तूंमधील अंतर दुप्पट केले तर बल 1/4 होईल. ठीक आहे. मग इफ द टू बॉडीज आर स्पेरिकल द डिरेक्शन ऑफ द फोर्स इज ऑलवेज अलॉंग द लाइन जॉइनिंग द सेंटर ऑफ टू बॉडीज अँड द डिस्टन्स बिटवीन द सेंटर इज टेकन टू बी डी. दोन्ही वस्तू गोलाकृती असतील म्हणजे स्पेरिकल असतील तर त्यामधील बल हे काय असतं, त्यांच्या केंद्रांना जोडणाऱ्या सरळ रेषेत असते व त्या केंद्रांना जोडणाऱ्या त्या रेषाखंडाची लांबी ही त्यामधील अंतर म्हणून धरली जाते, म्हणजे डी. काय म्हणून धरलं जातं, डिस्टन्स बिटवीन द सेंटर इज टेकन टू बी डी. ठीक आहे. इन केस वेन द बॉडीज आर नॉट स्पेरिकल, जर बॉडी ही स्पेरिकल नसेल किंवा इरेग्युलर शेपमध्ये असेल, इरेग्युलर म्हणजे त्या नियमित आकाराची नसेल किंवा वस्तू गोल नसेल, तर काय होईल, द डिरेक्शन ऑफ फोर्स इज अलॉंग द लाईन जॉइनिंग देअर सेंटर ऑफ मास. मग बल कुठे असेल, त्यांच्या वस्तुमान केंद्रांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या दिशेत असेल आणि डी इज टेकन टू बी द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ मास, म्हणजे डी ही त्यासाठी रेषाखंडाची लांबी घेतली जाते. कधी होतं हे, जेव्हा बॉडी स्पेरिकल नसेल. ठीक आहे. नॉट स्पेरिकल ऑर हॅव इरेग्युलर शेप. मग इक्वेशन सेकंड काय आलं होतं आपलं, इक्वेशन सेकंड हेच वरती आपण जी टाकलेला. ठीक आहे. हे इक्वेशन सेकंड, त्याच्यात काय दाखवलंय, फ्रॉम इक्वेशन सेकंड इट कॅन बी सीन दॅट द व्हॅल्यू ऑफ जी इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग बिटवीन टू युनिट मास केप्ट ॲट अ युनिट डिस्टन्स अवे फ्रॉम इच अदर. दस द SI युनिट्स द व्हॅल्यू ऑफ जी इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू मासेस ऑफ 1 kg ॲट 1 मीटर अपार्ट. म्हणजे समीकरण 2 वरून दिसून येते की जी हे मूल्य एकक वस्तुमान आहे, ठीक आहे, असलेल्या व एकमेकांपासून एकक अंतरावर स्थिर असलेल्या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल मोजल्यास आपल्याला मिळेल. म्हणजे SI म्हणजे SI युनिट म्हणजे SI एकक प्रणालीत जी चे मूल्य 1 kg वस्तुमान 1 किलोग्राम वस्तुमान असलेल्या व एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर असलेल्या वस्तूंमधील गुरुत्वीय बलाच्या मूल्या एवढे असते. ठीक आहे. हे इथे आपल्याला दाखवलेले आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. SI युनिट काय आहे, CGS युनिट काय आहे. आता पुढचं बघू. द मास ऑफ एन ऑब्जेक्ट is the point inside or outside at the object at which the total mass of the object can be assumed to be concentrated. म्हणजे एखाद्या वस्तूचे वस्तुमान केंद्र हे त्या वस्तूच्या आतील किंवा बाहेरील तो बिंदू असतो ज्यामध्ये सर्व वस्तुमान केंद्रित असते असे मानू शकतो. म्हणजे द सेंटर ऑफ मास ऑफ एन ऑब्जेक्ट इज पॉइंट बी इनसाइड और आउटसाइड द ऑब्जेक्ट ॲट विच द टोटल मास ऑफ द बॉडी कॅन बी अज्युम टू बी कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे आतमध्ये किंवा बाहेर जो ऑब्जेक्टचा सेंटर असेल तिथे सगळं बॉडीचं मास काय असतं, अज्युम केलेलं असतं, कॉन्सन्ट्रेटेड केलेलं असतं. द सेंटर ऑफ मास ऑफ अ स्पेरिकल बॉडी हॅव्हिंग युनिफॉर्म डेन्सिटी इट इज ॲट इट जॉमेट्रिकल सेंटर. म्हणजे एक समान घनता असलेल्या गोलाकृती वस्तूचे वस्तुमान केंद्र गोलाचे भूमितीय केंद्र असते. ठीक आहे. म्हणजे कुठे, द सेंटर ऑफ मास कोणाचं, स्पेरिकल ऑब्जेक्टचं, हे कुठे असतं, त्याची युनिफॉर्म डेन्सिटी ही कुठे असते, जॉमेट्रिकल सेंटरला. द सेंटर ऑफ मास ऑफ एनी ऑब्जेक्ट हॅव्हिंग युनिफॉर्म डेन्सिटी इट इज ॲट सेंट्रॉइड. मग कोणत्याही समान घनता असलेल्या वस्तूचे वस्तुमान केंद्र त्याच्या मध्यवर्ती बिंदूवर असते, म्हणजे सेंट्रॉइडमध्ये. ठीक आहे. कोणाचं, ज्याचं सेंटर ऑफ कोणत्या युनिफॉर्म डेन्सिटी असेल अशा ऑब्जेक्टचं. ठीक आहे. मास कुठे असतं, सेंट्रॉइडमध्ये कॉन्सन्ट्रेटेड केलेलं असतं. आता वाय डिड न्यूटन अज्युम इनव्हर्स स्क्वेअर डिपेंडन्स ऑन डिस्टन्स इन हिज लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ही वॉज हेल्प बाय केप्लर्स थर्ड लॉ इन दिस ॲज शोन बिलो. म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगताना बल हे अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असल्याचे प्रतिपादन न्यूटनने कशाच्या आधारे केलं, त्यासाठी त्याने केप्लरच्या तिसऱ्या नियमाची मदत घेतली. आणि कशी ते आपण बघूया. ठीक आहे.